नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचे संस्कार मॅथ क्लबमध्ये स्वागत आहे। चला तर मित्रांनो, आता नुकतीच 6 एप्रिलला आटोपलेली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2019 मधील बुद्धिमत्ता या घटकांतर्गत आलेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण या उत्तर सूचीमध्ये बघणार आहोत। ही उत्तर सूची आपल्याला संच A, B, C, D या चारही घटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल आहे। फक्त प्रश्नांचे अदलाबदल, क्रमांक अदलाबदल केलेले असेल ते आपण टॅली करून त्या प्रश्नांची उत्तरे तपासून घ्यावीत आणि प्राप्त गुण आपण कमेंट करावे। चला तर मग बघूया आपण उत्तर सूची। चला तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण नवोदय प्रवेश परीक्षा 6 एप्रिल 2019 ला जी घेण्यात आली आहे त्या परीक्षेतील संपूर्ण बुद्धिमत्ता या विषयांतर्गत येणाऱ्या 40ही प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण इथे काढणार आहोत। आणि हा व्हिडिओ आपल्याला पुढल्या नवोदय परीक्षेसाठी खूप सुद्धा महत्त्वपूर्ण ठरेल आहे, कारण याच पद्धतीचा प्रश्न प्रकार किंवा परीक्षेचा पॅटर्न हा पुढच्या वर्षासाठी असणार आहे। चला तर मग यातील विभाग नंबर 1 म्हणजेच खंड 1 मधील मानसिक क्षमता परीक्षण या घटकांतर्गत एक पहिला प्रश्न इथे बघूयात। तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा, आपल्याला इथे निराळी आकृती निवड करावायची आहे। निराळी म्हणजेच वेगळी आकृती ओळखावायची आहे आणि वेगळी आकृती ओळखत असताना गटात न बसणारी आकृती आपल्याला इथे ओळखायची आहे। तर पहिल्या आकृतीमध्ये आपण जर बघितलं तर बघा, इथे आपल्याला 2 गोल एकमेकात गेलेले आहेत, फक्त तिसरा गोल हा बाहेर स्पर्श करताना लक्षात येतं। आणि या पद्धतीचे A, B, C मध्ये एकाच म्हणजे नियमाचं पालन करतात त्या आकृत्या, परंतु D मध्ये आपल्याला तिन्ही सर्कल हे एकमेकांमध्ये गेलेले दिसतात, म्हणून पर्याय क्रमांक D हा गटात न बसलेला पर्याय म्हणता येईल मित्रांनो। त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये आपण जर बघितलं तर बघा, या ठिकाणी एक आयत दिलेला आहे, आयतामध्ये कर्ण काढलेला आहे आणि कर्णाच्या इथनं अर्धा भाग करून या बाजूला अधिकचं चिन्ह दिलेलं आहे। त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा जर आपण आकृत्या फिरवून घेतल्यात तर या आकृतीचा हा प्लस चिन्ह हा उजवीकडे येतो आणि बाकीचे सर्व आकृत्यांचा जर यांना या स्थितीमध्ये आणलं, एच्या स्थितीमध्ये सगळ्या आकृत्या आणल्यात फिरवून, तर आपल्याला हा चिन्ह डावीकडे दिसेल आहे। म्हणजेच A, C आणि D या तिन्ही पर्यायाचं प्लस हा चिन्ह हा डावीकडे येईल, परंतु एकटं B असं असणार आहे की त्याचं चिन्ह तो उजवीकडे येईल, म्हणजे गटात न बसणारा पर्याय B असणार आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा बघूया, या गटात न बसणाऱ्या प्रश्न प्रकारामध्ये विचारण्यात आलेला होता। बघा, त्रिकोण आकृती मदत दिलेली आहे आणि त्याच्या बाहेर 3 त्रिकोण काढलेले आहेत। इथे चौकोन आकृती आतमध्ये दिली आहे, त्याच्या बाहेर 3 वर्तुळ काढलेले आहेत। इथे चौकोन आकृती काढली, याच्या बाहेर 4 चौकोन काढलेले आहेत आणि इथे पंचकोन आकृती काढलेली आहे, याच्या बाहेर आपण बघितलं तर 5 सर्कल म्हणजे 5 वर्तुळ काढलेले आहेत। म्हणजे जेवढ्या कोण असलेली आकृती आतमध्ये आहे तेवढे सर्कल बाहेरून काढण्यात आलेले आहे। म्हणजे 3 कोण असलेली आकृती 3 सर्कल, इथे 4 कोण असलेली आकृती 4 सर्कल, 5 कोण असलेली आकृती 5 सर्कल, परंतु बी मध्ये आपल्याला 4 सर्कल दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक बी। त्यानंतर चौथा प्रश्न, RUN, UNR आणि NKU, RNU या पद्धतीने आपण लक्षात घेतलं तर इथे पर्याय क्रमांक C मध्ये NKU, K हा जास्तचा अक्षर दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक C हा चौथ्याचा उत्तर असेल आहे। यानंतर आपल्याला प्रश्न 5व्या मध्ये तंतोतंत आकृती शोधावयाची आहे। म्हणजे एक प्रश्न आकृती दिलेली आहे, त्या प्रश्न आकृतीची तंतोतंत जशी तशी दिसणारी आकृती उत्तर पर्याय शोधावयाची आहे। आणि आपण इथे लक्षात घेतलं तर इथे 4ही बाण बाहेरच्या दिशेने जाताना लक्षात येतील आणि पर्याय क्रमांक A मध्ये 4ही बाण लक्षात घेतले तर आपल्याला एक बाण आतमध्ये जाताना लक्षात येते, इथे सुद्धा एक बाण आतमध्ये जाताना लक्षात येईल आणि इथे सुद्धा 2 बाण आतमध्ये जाताना लक्षात येते, म्हणजेच पर्याय क्रमांक D हे 6व्याचं उत्तर असेल। त्यानंतर प्रश्न 6वा बघूया। प्रश्न 6व्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल आहे, एकदम तंतोतंत आकृती असलेली पर्याय क्रमांक B असं म्हणता येईल। त्यानंतर 7वा प्रश्न, यामध्ये बघा, वरच्या भागाला 2 रेषा उभ्या काढलेल्या आहेत, तर वरच्या भागाला अगोदर निरीक्षण केलं तर इथेही 2 आहेत, इथे सुद्धा 2 आहेत, इथे सुद्धा 2 आहेत आणि इथे एकच आहे, म्हणजे हा पर्याय आपल्याला निवडता येणार नाही। म्हणून नंतर या बाजूच्या जर आपण निरीक्षण केलं तर इथे 2 आहेत, इथे 4 आहेत, म्हणजे हे सुद्धा पर्याय लागणार नाही, इथे पण 4 आहेत, म्हणजे हा सुद्धा पर्याय लागणार नाही। म्हणजे A, B आणि D हे तिन्ही पर्याय इथे लागणार नाही, म्हणजे C हा एकमेव असा पर्याय उरला की जो तंतोतंत आकृती आपल्याला म्हणता येईल। आणि या पद्धतीने आपण जर सोडवलं तर याला चाळणी पद्धत म्हणतात मित्रांनो।
किंवा गाळणी पद्धत म्हणतात. या चाळणी पद्धतीचा वापर करून सुद्धा आपण गटात न बसणारी किंवा तंतोतंत आकृती शोधू शकतो. त्यानंतर प्रश्न 8. प्रश्न 8 मध्ये बघा, सर्वप्रथम या दोन एरोचा आपण विचार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक A, B आणि C मध्ये दिसते, परंतु डी मध्ये दिसत नाही, म्हणून डी आपण कॅन्सल करून घेऊया. त्याच्यानंतर इथे आपण जर लक्षात घेतलं तर एक आडवी रेषा आणि त्याच्या टोकाला 2 वर्तुळ, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 वर्तुळ दिसत नाही. इथे आडवी रेषा आहे, त्याला 2 वर्तुळ पण दिलेले आहेत. इथे सुद्धा आडवी रेषा आणि 2 वर्तुळ दिलेले आहेत. त्यानंतर आपण ही खालची जी रेषा दिली आहे तिचं निरीक्षण केलं तर बघा बी मध्ये खालची रेषा दिसत नाही, म्हणून बी सुद्धा लागणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी हा एकमेव पर्याय त्याचा म्हणता येईल. 8व्याचं उत्तर पर्याय क्रमांक सी. यानंतर आपण भाग क्रमांक 3 मधील 9वा प्रश्न बघूया. यामध्ये आपल्याला चौरस आकृती पूर्ण करायची आहे. तर बघा, विशिष्ट पद्धतीची चौरस आकृती आपल्याला काढत असताना पेन्सिलचा वापर सुद्धा आपल्याला करता येईल. की पेन्सिलचा वापर केला तर बघा या ठिकाणी रंगवलेला भाग आणि तो आपल्याला आतमध्ये असायला पाहिजे आणि रंगवलेला भाग या बाजूला असला पाहिजे, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला त्या पद्धतीने दिसत नाही, 2 मध्ये पण दिसत नाही, 3 मध्ये आणि 4 मध्ये म्हणजे सी आणि डी मध्ये दिसतो. परंतु आधी रंगवलेला भाग हा वर पाहिजे, म्हणजे रंगवलेला भाग आतमध्ये असला पाहिजे. या पद्धतीने रंगवलेला भाग इथे येणार आहे आणि रंगवलेला भाग आपल्याला सी मध्ये दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक सी हा त्याचं उत्तर असेल आहे. 9व्याचा प्रश्न आपण बघितलं तर सर्वप्रथम आपण पेन्सिलने असं कंप्लीट केलं तर इथे एक वर्तुळ तयार होईल, पावभाग, आणि पावभाग वर्तुळ आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतोय आणि पर्याय क्रमांक सी आणि डी मध्ये दिसतोय मित्रांनो. त्यानंतर एक डॉटेड पोर्शन येणार आहे ज्यामध्ये चौरस असणार आहे. डॉटेड पोर्शन पर्याय क्रमांक डी मध्येच फक्त आपल्याला दिसतो आणि बी मध्ये दिसतोय मित्रांनो. आणि त्यानंतर या भागाला आपण रंगवणार आहोत कारण हा पूर्ण शेडेड पोर्शन असणार आहे आणि शेडेड पोर्शन आपल्याला दिसतो डी मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक डी हा 10व्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 11वा प्रश्न बघूया. 11वा प्रश्न बघितलं तर बघा या पद्धतीने आपण पेन्सिलचा वापर करून ड्रॉ करू शकतोय आणि ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे या पद्धतीचा एक त्रिकोण दिसेल आणि उलट एक त्रिकोण सुद्धा तयार होणार आहे. या बाजूने असं सुद्धा एक त्रिकोण दिसेल आहे, म्हणजे 2 त्रिकोण, एक खालच्या तोंडाचा आणि एक वरच्या तोंडाचा, असं 2 त्रिकोण आपल्याला तिथे लक्षात येतील. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा 11चं उत्तर असेल आहे. 12वा प्रश्न बघूया. 12वा प्रश्न बघितला तर सर्वप्रथम आपल्याला ही रेषा जोडता येईल आणि ही रेषा आपल्याला पर्याय क्रमांक फक्त डी मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपल्याला बाकीचे चिन्ह निरीक्षण न करता सुद्धा म्हणता येऊ शकते मित्रांनो. यानंतर आपण भाग 4 मधील आपण एक क्रमाने विशिष्ट क्रमाने आकृत्या पूर्ण करावायच्या असतात. तिथे विशिष्ट एक क्रम दिलेला असतो. तो क्रम अगोदर 3 आकृत्यांवरून ओळखावा लागतो आणि त्यानंतर चौथी आकृती आपल्याला शोधावायची असते. तर बघा या पद्धतीने आपण जर इथे विचार केला तर सर्वप्रथम कुठलंही एक चिन्ह घ्यायचा. जसं इथे मी बेरजे चिन्ह लक्षात घेतलं तर बेरजे चिन्ह अगोदर वरच्या टोकाला होतं, तो इथे खालच्या टोकाला आलेला लक्षात येतो. म्हणजे आपण अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट दिशेने हा प्लसचं चिन्ह फिरतोय असं लक्षात येईल आणि प्लसचं चिन्ह इथून मग पुन्हा घड्याळाच्या उलट दिशेने या कोपऱ्यात आलेला आहे, म्हणजेच तो इथून इथे जाणार आहे मित्रांनो. म्हणजेच हा पर्याय सर्वप्रथम आपण शोधून घेऊ की ज्या आकृतीच्या या कोपऱ्यामध्ये उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये प्लस चिन्ह असेल तोच आपण पर्याय शोधून घेतलं तर इथे ए मध्ये दिसत नाही, बी मध्ये सुद्धा दिसत नाही, सी मध्ये सुद्धा तो पर्याय दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी हा एकमेव पर्याय त्याचा म्हणता येईल आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 म्हणजे डी हा त्याचं उत्तर असलेला आहे. अशा पद्धतीने कुठल्याही एका चिन्हाचं पहिला निरीक्षण करायचं आणि एका चिन्हावरून आपल्याला लक्षात येत नसेल तर आपण नंतर दुसरा चिन्ह घेऊन आपण त्याला ओळखू शकतोय. त्यानंतर बघा 14वा प्रश्न बघूया. 14वा प्रश्न आपण जर बघितलं तर इथे सुद्धा चिन्ह दिलेले आहेत आणि त्यानंतर एक त्रिकोणामध्ये एक मध्ये रेषा दिलेली आहे आणि ही रेषा या रेषेचा विचार केला तर त्रिकोण जसाच्या तसाच तिन्ही आकृतीत दिलेला आहे, म्हणजे चौथ्या आकृतीत तो जसा तसाच असणार आहे. आणि ही रेषा जर आपण विचार केली तर अगोदर या पद्धतीने होती आणि मग तिच्या आरशातील प्रतिमेचा विचार केला तर या पद्धतीने झाली. म्हणजेच इकडे अशी रेषा आपल्याला दिसते तिसऱ्या आकृतीत, म्हणजे चौथ्या आकृतीत अशी रेषा त्या त्रिकोणात येणार आहे आणि अशी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये दिसते, सी मध्ये दिसते आणि डी मध्ये दिसते. त्यानंतर आपण चिन्हाचा विचार करूया. चिन्हाचा विचार केला तर अगोदर आपण वजाबाकीच्या चिन्हाचा विचार करूया. वजाबाकीचे चिन्ह इथे आहे आणि तो घड्याळाच्या दिशेने इकडे जातोय दुसऱ्या आकृतीत, मग नंतर तिसऱ्या आकृतीत तो एक स्टेप पुन्हा या बाजूला येतोय, म्हणजेच तो चौथ्या आकृतीमध्ये तो खालच्या बाजूला येणार आहे मित्रांनो. म्हणजे इथे वजाबाकीचे चिन्ह असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी हा त्याचं उत्तर असेल आहे. त्यानंतर प्रश्न 15वा. या ठिकाणी 2 अर्धवर्तुळ काढलेले आहेत, त्यांना जोडून एक पाकडी नंतर केलेली आहे.
त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये दुसरी पाकळी काढली आहे, म्हणजे चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला तिसरी पाकळी काढता येईल या पद्धतीने. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर असेल आहे. त्यानंतर 16वा प्रश्न बघूया. गटातील 4था प्रश्न म्हणजे 16वा प्रश्न, की जो आपण कुठलंही एक चिन्ह बघून घेऊया. सर्वप्रथम इथे आपण हा टोक लक्षात घेतलं, हा टोक 3 वर आहे, त्याला नंतर 12 वर नेलं, 12 वरून तो 3 वर आलं आणि 3 वर आल्यानंतर तो इथे 6 वर येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला तो असं त्रिकोण असलेली आकृती शोधावी लागणार आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी त्रिकोण असेल. आणि त्रिकोण असलेला पर्याय शोधलं तर पर्याय क्रमांक बी फक्त एकमेव असं दिसतोय की या ठिकाणी आपल्याला टोक दिसणार आहे. अशा पद्धतीने एका कुठल्याही चिन्हाचा वापर करून आपण शोधू शकतो मित्रांनो. यानंतर आपण नंतरच्या गटावर चर्चा करूया. 17वा प्रश्न बघूया, ज्यामध्ये आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचे संबंध जसा दिलेला आहे तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये शोधावायचा आहे. या ठिकाणी घड्याळाचा फिरण्याचा किंवा अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज या दोन्ही गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. कधी किती अंशामध्ये आकृती फिरते याचा सुद्धा विचार करणे गरजेचं असतं. तर बघा, सर्वप्रथम आपण या बाणाचा विचार केला तर हा 3 वर आहे आणि तो 12 वर गेलाय असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे 90 अंशामध्ये ती आकृती उलटी फिरवलेली आहे. म्हणजेच ही आकृती आपल्याला सुद्धा उलटी फिरवता येईल. म्हणजेच हा टोक इथे 90 अंशात नेलं तर हा वर जाईल आणि हा इकडे येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर असेल मित्रांनो. त्यानंतर 18वा प्रश्न, चौरसामध्ये एक गुणाकाराचं चिन्ह काढलेलं आहे. त्या चौरसातील गुणाकाराच्या चिन्हाला मोठं करून त्या आकृतीला स्पर्श केलेला आहे. तसंच इथे वर्तुळ काढलेलं आहे, तर वर्तुळाच्या आतमध्ये प्लस काढलेला आहे. त्या प्लसला आपल्याला मोठं करून त्या सर्कलला चिकटवावं लागेल आणि चिकटवलेला पर्याय आपल्याला बी मध्ये दिसतो. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल. 19वा प्रश्न, सर्वप्रथम आपण या दोघांचा संबंध लक्षात घेतलं तर बघा, इथे बाहेरील आकृती वर्तुळ दिसते आणि तो वर्तुळ या दुसऱ्या आकृतीमध्ये आतमध्ये गेलेला आहे आणि जो त्रिकोण आतमध्ये होतं तो त्रिकोण बाहेर काढलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण इथे तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा जर विचार केला तर जो वर्तुळ होता तो वर्तुळ आपण बाहेर काढून घेऊया. तर आतमधली आकृती आपल्याला इथे बाहेर काढलेली दिसते, म्हणून आतमधली आकृती इथे पण आपण बाहेर काढली तर वर्तुळ सर्वात बाहेर येईल. आणि वर्तुळ सर्वात बाहेर असलेली आकृती फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर असेल. नंतर बाकीच्या कुठल्याही घटकाचा विचार करण्याची गरज नाही मित्रांनो. त्यानंतर 20वा प्रश्न, की या ठिकाणी बघितलं तर आपल्याला पहिल्या आकृतीची आरशातील प्रतिमा इथे दिलेली आहे. तसंच आपल्याला याची आरशातील प्रतिमा इथे शोधावी लागेल आणि याची आरशातील प्रतिमा शोधली तर पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल आहे मित्रांनो. यानंतर आपण 21वा प्रश्न बघूया, की त्रिकोण, चौरस किंवा वर्तुळ आपल्याला इथे पूर्ण करावायचा असतो. एक अपूर्ण भाग दिलेला असतो आणि त्याला आपल्याला कधी चौरस किंवा कधी त्रिकोण तर कधी वर्तुळ या पद्धतीची रचना करून आपल्याला त्याला पूर्ण आकृती बनवायची असते. आणि म्हणून अशा पद्धतीची आकृती पूर्ण करत असताना आपण पेन्सिलीचा सुद्धा वापर करू शकतो. पेन्सिल आणि रुलरचा वापर करून आपण अशा आकृत्या पूर्ण करून घ्याव्यात हे लक्षात घ्यावं मित्रांनो. आणि इथे आपण असं चौरस आकृती पूर्ण केली तर पर्याय क्रमांक बी आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर 22वा प्रश्न जर आपण लक्षात घेतलं तर इथे आपल्याला त्रिकोण पूर्ण करावा लागणार आहे आणि त्रिकोण पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा उत्तर इथे निवडावा लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर आपण 23वा प्रश्न जर बघितलं तर 23व्या प्रश्नामध्ये आपल्याला एक अर्धवर्तुळ दिलेलं आहे आणि हा भाग अपूर्ण दिलेला आहे आणि या अपूर्ण दिलेल्या भागामध्ये हा जो भाग आहे हा पूर्ण जाणार आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा त्याचा पर्याय असेल आहे. त्यानंतर 24वा प्रश्न बघूया. 24व्या प्रश्नामध्ये सर्वप्रथम आपल्याला हा वर्तुळ म्हणजे हा त्रिकोण पूर्ण करून घ्यावा लागणार आहे. त्याला रंगवलं जाईल. रंगवल्यानंतर हा असा त्रिकोण आपल्याला पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक बी मध्ये फक्त दिसतोय. त्यानंतर आपण या त्रिकोणाला असं पूर्ण केलं तर या पद्धतीने एक रेषा दिसेल. जी रेषा इथं पण आहे आणि बी मध्ये पण आहे. आडवी रेषा सुद्धा ए आणि बी मध्ये दिसते. त्यानंतर ही रेषा जशी आलेली आहे तशीच रेषा इकडून सुद्धा काढावा लागणार आहे. म्हणजे एकच रेषा तिथं काढायची आणि एकच रेषा पर्याय क्रमांक ए मध्ये दिली आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए 24वा उत्तर असेल आहे. यानंतर आपण 25वा प्रश्न बघूया, ज्यामध्ये आपल्याला आरशामधली प्रतिमा तंतोतंत शोधावायची आहे. की एखादी आकृती जी दिलेली असेल ती आरशात शोधली तर कशी दिसेल. तर इथे प्रश्न आकृती दिलेली आहे. त्या प्रश्न आकृतीचा विचार केला तर बघा, या मध्य रेषेच्या उजव्या बाजूला वर्तुळ दिलेलं आहे आणि जेव्हा आरशात प्रतिमा आपल्याला निरीक्षण करावायची असते तेव्हा डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे जाते हे लक्षात घ्यावं. आणि या मध्य रेषेच्या उजवीकडे तो सर्कल आहे, म्हणजेच तो
आरशात बघितल्यानंतर डावीकडे आपल्याला दिसेल आणि मध्य रेषेच्या डावीकडे सर्कल असणारी आकृती फक्त पर्याय क्रमांक आपल्याला सी मध्ये दिसते, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर असेल आहे मित्र. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 26 बघूया. प्रश्न क्रमांक 26 मध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा शोधावायची. इथे चौरसाचे 2 भाग केलेले आहेत आणि एका बाजूला आयतामध्ये एक कर्ण काढलेला आहे आणि कर्णाचा विचार केला तर कर्ण हा म्हणजे उजवीकडून डावीकडे खाली येताना लक्षात येते आणि डावीकडून उजवीकडे आलाय म्हणजेच आरशामध्ये तो उजवीकडून डावीकडे जाताना लक्षात येईल. आणि या पद्धतीच्या आकृतीचा विचार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी मध्ये या पद्धतीचं लक्षात येणार आहे. परंतु नंतर दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर हा आयत जो आहे तो आयत आपल्याला इकडे उजवीकडे दिलेला आहे, तो आरशामध्ये बघितलं डावीकडे आपल्याला लक्षात येईल म्हणजे या बाजूला. तर डावीकडे पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतोय, म्हणजे हे 2 पर्याय सध्या विचारात घेता येतील. आणि नंतर आपण या टोकाचा विचार करूया. तर या टोकाचा विचार केला तर बघा हा टोक इकडे उजवीकडे आहे म्हणजेच तो आरशामध्ये डावीकडे दिसेल, म्हणजे ए आणि सी चा विचार केला तर डावीकडे पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक ए हा 26चं उत्तर असेल आहे. त्यानंतर 27वा प्रश्न बघूया. 27व्या प्रश्नामध्ये FAN फॅन हा शब्द आपल्याला आरशात शोधावायचा आहे आणि आरशात आपल्याला कसं दिसेल हे शोधण्यासाठी सर्वप्रथम एन हा सर्वप्रथम पहिला अक्षर असणार आहे आणि तो पण उलट असणार आहे आणि एन आपल्याला बी आणि सी मध्ये फक्त दिसतोय आणि म्हणून बी आणि सी चा सर्वप्रथम आपण विचार करूया. आणि त्यानंतर आपण 2 नंबरला ए दिसेल आहे, पण ए आरशात हा पाहिला तर जसा ए दिसतोय ऍक्च्युअल मध्ये तसाच ए आरशात दिसणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये हा ऍक्च्युअल ए दिसतोय आणि सी मध्ये हा उलटा दिसतोय, म्हणजे हा ए पाण्यातील प्रतिबिंब इथे दिसतोय, म्हणून पर्याय क्रमांक बी हे 27चे उत्तर आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 28 बघूया. 28 मध्ये झेड काढलेला आहे. झेडची सुरुवात जी आहे ही डावीकडून या पद्धतीने झालेली आहे, म्हणजेच ती आरशामध्ये आपल्याला उजवीकडून या पद्धतीने लक्षात येईल. या पद्धतीचा झेड आपल्याला लक्षात घ्यावा लागेल मित्रांनो. आणि या पद्धतीने झेड लक्षात घेतलं तर आपल्याला पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी मध्येच फक्त हे पर्याय दिसतात आणि म्हणून बाकीच्या चिन्हांचा विचार केला तर इथे अॅरो दिसतोय, म्हणजे तो अॅरो इथे असणार आहे आणि अॅरो पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतोय, डी मध्ये दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी हा 28चं उत्तर असेल आहे. यानंतर आपण 29वा प्रश्न बघूया. या ठिकाणी आपल्याला एका विशिष्ट कागदाला घड्या करून काही छिद्रे पाडून किंवा कापून ती आकृती उलगडल्यानंतर कशी दिसेल आहे, तर या पद्धतीचे प्रश्न प्रकार दरवर्षी विचारले जातात आणि म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न प्रकारांचा अभ्यास करत असताना आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब म्हणजे या दोघांचेही आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब ह्या कशा दिसतात हे जर आपल्याला लक्षात येत असेल, हे जर लवकरात लवकर समजत असेल तर आपण या पद्धतीचे प्रश्न सहजासहजी सोडवू शकतो मित्रांनो. हे प्रश्न सोडवत असताना आपल्याला कुठल्याही पद्धतीचा कागद घेण्याची गरज नाही, कुठल्या पद्धती कात्री घेण्याची सुद्धा गरज भासणार नाही. आणि म्हणून आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब कशा पद्धतीने लक्षात येतील हे लक्षात घेऊया. तर बघा, जेव्हा आपण एखाद्या वेळेला कागद फोल्ड करतोय तर एक फोल्ड केल्यानंतर आपल्याला ते आरशातील प्रतिमा त्या ठिकाणी मिळतोय हे लक्षात घ्यायचं. आणि इथे बघा या पद्धतीने 1, 2, 3 घड्या केलेल्या आहेत आणि 3 घड्या केल्या म्हणजे 2च घड्या केलेल्या आहेत आणि 2 घड्या केल्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये या ठिकाणी कट केलेला आहे आणि म्हणून हा कट या पद्धतीने घडी केली होती, याला उघडलं तर हा टोक आपल्याला इथे सुद्धा कट मिळणार आहे. असे 2 कट खालच्या भागाला मिळतील आहे आणि 2 कट असले खालच्या भागाला मिळालेले पर्याय क्रमांक फक्त एकाच दिसतोय, पर्याय क्रमांक ए मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक ए हा 29चं उत्तर असेल आहे. त्यानंतर 30वा प्रश्न बघितला तर चौरसाकृती कागदाला एका त्रिकोणाच्या म्हणजे त्या कर्णामधून आपल्याला दुमडलेला दिसेल आहे. नंतर पुन्हा वरच्या टोकातून खालच्या टोकाला 2 नंबरला हे केलेला आहे. त्यानंतर इथे एक चौकोनाकृती कागद कापलेला आहे. तो कागद जर आपण खोलला तर हा चौकोन या पद्धतीने घडी केली होती, म्हणजे सर्वप्रथम अशी उघडणार, या चौकोन इथे दिसणार एक आपल्याला. त्यानंतर या पद्धतीने पहिली घडी केली होती म्हणून इकडे उघडलं असं या पद्धतीने तर आपल्याला इथे एक चौकोन मिळेल आणि इथे एक चौकोन मिळेल, म्हणजे असे 4 चौकोन तयार झालेले दिसतील, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर असेल मित्रांनो. त्यानंतर
31वा प्रश्न या ठिकाणी पहिली घडी या पद्धतीने केलेली आहे आडव्या स्वरूपात, नंतर दुसरी घडी आणि त्यानंतर एक पाकडीसारखं कापलेलं आहे, म्हणजेच एका भागात एक पाकडी, दुसऱ्या भागात एक पाकडी, तिसऱ्या भागात एक पाकडी आणि चौथ्या भागात एक पाकडी येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर असेल आहे. त्यानंतर 32वा प्रश्न बघूया. पहिली घडी पूर्ण म्हणजेच खालून वरच्या भागाला घडी केलेली आहे. त्यानंतर डाव्याकडील भागाकडील कागद हा उजवीकडे दिलेला आहे आणि वर 3 छिद्र दिलेले आहेत आणि हीच घडी आपण पुन्हा जर उघडली तर इथे सुद्धा 3 छिद्रे तयार होतील आहे आणि म्हणून हे 3 छिद्रे जेव्हा कागद या बाजूला ओपन होणार, म्हणजे या बाजूने इकडे घडी केली होती म्हणजे इकडे ओपन होणार रिव्हर्स मध्ये, तर या ठिकाणी सुद्धा हे 6 चिन्हे आपल्याला लक्षात येईल, पण ते 6 चिन्हे या पद्धतीने असणार आहेत मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीची चिन्हे आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये दिसतात, म्हणून पर्याय क्रमांक सी हे 32चे उत्तर असेल आहे. त्यानंतरचा 9वा भाग की 9व्या भागामध्ये आपल्याला काही आकृतीचे तुकडे दिलेले असतात आणि ते तुकडे जोडून कोणत्या पद्धतीची आकृती तयार होईल हे उत्तर आकृतीतून शोधावायचे असते. तर इथे बघा 3 आपल्याला भाग दिलेले आहेत आणि या 3 भागांचा विचार केला तर आपल्याला पर्याय क्रमांक 4A मध्ये 4 भाग दिसतात, पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला 3 भाग दिसतात, सी मध्ये पण 1, 2, 3 भाग आहेत, परंतु चौरस इथे नाहीये म्हणून सीचा विचार आपल्याला करता येणार नाही कारण इथे सी मध्ये चौरस आहे म्हणून हा सुद्धा पर्याय येणार नाही, ए सुद्धा येणार नाही आणि डी मध्ये सुद्धा चौरस आहे म्हणजे डी सुद्धा येणार नाही. मग उरलेला पर्याय एकच आहे बी आणि म्हणून बी हा त्याचा हमखास उत्तर म्हणता येईल. या पद्धतीचे आपल्याला 3ही क्रमांक त्या ठिकाणी दिसणार आहेत. त्यानंतर आपण 34वा प्रश्न बघितला तर हा पहिला घटक आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो, त्यानंतर सी मध्ये सुद्धा दिसतोय, म्हणजेच ए आणि सी मध्ये हे दोन्ही पर्यायामध्ये आपल्याला तो भाग दिसतोय. त्यानंतर हा त्रिकोण विचारात घेतलं, त्रिकोण या पद्धती इथे लावता येईल, त्रिकोण ए मध्ये दिसतोय आणि सी मध्ये आपल्याला त्रिकोण दिसत नाही, तो पंचकोण दिसतोय मित्रांनो. बघा या बाजूला पंचकोण लावलेला दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक सी न घेता पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 35वा प्रश्न बघूया. इथे 1, 2, 3, 4 भाग दिलेले आहेत, त्यापैकी 2 छोटे आयत दिलेले आहेत आणि 2 छोटे आहेत पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला दिसतात आहे. परंतु जो उरलेला आयत असेल आहे त्या उरलेल्या आयताचे समान 2 भाग इथे केलेले दिसतात, परंतु इथे समान 2 भाग न करता आपल्याला एक लहान आणि एक मोठा पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक सी यामध्ये आपल्याला एक लहान आणि एक मोठा दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक सी हे 35चे उत्तर म्हणता येईल. त्यानंतर 36वा आपण प्रश्न बघणार आहोत. 36व्यामध्ये आपल्याला 2 आयत आणि वर एक मोठा आयत दिलेला आहे आणि त्यांना जोडून आपण पर्याय क्रमांक 1 ची आकृती तयार करू शकत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 ची आकृती आपण तयार करू शकतो, परंतु आपण पर्याय क्रमांक 3 मध्ये गेलो तर इथे बघा 2 चौरस दिसतात, परंतु हे 2 दिलेले चौरस नाही आहेत आणि इथे अशा पद्धतीचे आयत चौथ्या आकृतीत सुद्धा दिलेले नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर असेल आहे. यानंतर शेवटचा प्रश्न प्रकार जो भाग 10वा असणार आहे, ज्यामध्ये प्रश्न आकृतीमध्ये एक विशिष्ट भाग दिलेला आहे आणि तो विशिष्ट भाग आपल्याला उत्तर आकृत्यांमध्ये कुठे दडलेला आहे तो लपलेला भाग आपल्याला इथे शोधून काढायचा आहे आणि त्याच्या पर्याय आपल्याला रंगवायचा आहे. तर इथे बघा आपण विचारात घेतलं तर सर्वप्रथम हा आकार आपल्याला शोधावायचा आहे आणि हा आकार जसं तसंच आपल्याला आकृतीत शोधावायचा आहे मित्रांनो आणि म्हणून हा आकार आपल्याला बी मध्ये दिसेल. पर्याय क्रमांक बी मध्ये बघा या पद्धतीने 1, 2 आणि 3 या पद्धतीने आपल्याला इथे हा आकार लक्षात येईल आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे 37चे उत्तर असेल. त्यानंतर 38वा प्रश्न आपण बघितला तर या पद्धतीचा एफ इथे काढलेला दिसतोय आणि तो एफ आपण इथे शोधलं तर बघा 1, 2, 3 अशी 3 रेषा होतील आहे, म्हणजे 1, 2, 3 रेषा होतील, परंतु आपल्याला आडव्या 2च रेषा पाहिजेत आणि म्हणून पर्याय क्रमांक बी मध्ये गेलो तर बी मध्ये आपल्याला एफ तयार करता येणार नाही. सी मध्ये गेलो तर बघा 1 ही आडवी रेषा आणि हा 1 म्हणजेच बघा इथे आपल्याला हा एफ तयार होताना लक्षात येईल, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे 38चं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर 39वा प्रश्न बघूया. झेड आपल्याला बघा झेड दिलेला आहे आणि तो झेड आपल्याला शोधावायचा आहे, परंतु एक लक्षात घ्यायचंय की ही जी रेषा आहे ही रेषा बरोबर याच्या समांतर प्रमाणात लक्षात येईल आहे आणि तेवढाच भाग आपल्याला कुठे दिसतोय हे शोधण्यासाठी आपण ए मध्ये गेलो तर ए मध्ये झेड आहे मित्रांनो, परंतु तो आकाराने मोठा आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ए म्हणता येणार नाही. पर्याय क्रमांक बी मध्ये आपण शोधलं तर इथे झेड नाही आहे मित्रांनो. त्यानंतर सी मध्ये गेलोय तर सी मध्ये झेड आहे, बघा सी मध्ये सुद्धा झेड आहे, परंतु या झेडचा आकार विचारात घेतलं तर हा झेडचा आकार इथपर्यंत होणार किंवा हा पूर्ण 1 घ्यावा लागेल मित्रांनो आणि म्हणून आपण याचा विचार केला तर याच्या बरोबरीने
ही रेषा पाहिजे खालची, परंतु ते नसल्यामुळे आपल्याला सी हा सुद्धा पर्याय म्हणता येणार नाही. आणि म्हणून डी कडे गेलो तर डी मध्ये आपल्याला बघा इथून सुरुवात केलं, त्यानंतर इथे आलोय आणि नंतर इथे आलोय, तर आपल्याला पूर्ण झेड लक्षात येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे 39चं उत्तर म्हणता येईल. आणि या बुद्धिमत्ता घटकामधील शेवटचा प्रश्न आपण इथे बघणार आहोत की या पद्धतीची आकृती आपल्याला उत्तर आकृतीमध्ये शोधावायची आहे. आणि या पद्धतीची आकृती पर्याय ए मध्ये दिसत नाही, पर्याय बी मध्ये आपल्याला दिसणार आहे. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक बी हे 40चं उत्तर असेल आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण बुद्धिमत्तामधील 40 प्रश्नांचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. यानंतर आपल्याला गणिताच्या प्रश्नांची स्पष्टीकरण बघावायची असतील, सोबतच भाषा या घटकातील प्रश्नांचे स्पष्टीकरण आपल्याला बघावायचे असतील, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकचा वापर करून आपण तो व्हिडिओ बघू शकताय. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार.